उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड व कराड शहर पोलीस ठाणे यांनी छापा कारवाई करून अंमली पदार्थ कॅनॅबिस गांजा केला जप्त। मौजे सैदापूर तालुका कराड गावच्या हद्दीतील सैदापूर कॅनल परिसरात कारवाई करून 3,99,175 रुपये किमतीचा 14.82 किलोग्रॅम वजनाचा कॅनॅबिस गांजा व साहित्य केले जप्त। मान्य पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक प्रभावी करण्याकरता सूचना दिल्या होत्या। त्यानुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या। दिनांक 8/6/2026 रोजी राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड विभाग कराड जिल्हा सातारा यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे सैदापूर तालुका कराड गावच्या हद्दीत सैदापूर कॅनॉल परिसरात इसम नामे गोरख जिजाबा पवार राहणार वडोली निळेश्वर तालुका कराड, सध्या राहणार SGM कॉलेजच्या पाठीमागे साई हाईट्स प्रथमेश कॉलनी विद्यानगर सैदापूर तालुका कराड हा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत आहे। मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने राजश्री पाटील यांच्या आदेशान्वये आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या अधिपत्याखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड व कराड शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने छापा कारवाई करून एकूण 1,99,175 रुपये किमतीचा 6.82 किलोग्रॅम वजनाचा कॅनॅबिस गांजा, सुझुकी एक्सेस मोटरसायकल व साहित्य ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले। सदरबाबत पोलीस हवालदार सागर बर्गे यांनी सरकारतर्फे कराड शहर पोलीस ठाण्यास तक्रार दिली असून एक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर हे करीत आहेत। अटक आरोपीकडून सदर पथकाने आणखी 8 किलोग्रॅम वजनाचा 2 लाख रुपये किमतीचा गांजा पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे। असा एकूण सदर गुन्ह्याचा 3,99,175 रुपये किमतीचा 14.82 किलोग्रॅम वजनाचा कॅनॅबिस गांजा, सुझुकी एक्सेस मोटरसायकल व साहित्य ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले। सदर आरोपीकडे सदरचे पथक सखोल तपास करून गांजा पुरवठा करणारे बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकवर काम करत असून लवकरच सदर गुन्ह्याचा आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस हवालदार आसिफ जमादार, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, मयूर देशमुख, हर्षल साळुंखे, महेश शिंदे व महेश पवार यांनी केली आहे। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड।